श्री नवनाथ चरित्र अध्याय 5 मच्छिंद्रनाथांचा भूतावळींशी सामना। मच्छिंद्र त्या हिंगळजा क्षेत्राहून चालत निघाले। ते 12 मल्हार काननात आले। तेथील एका गावात रात्र झाल्यामुळे मुक्कामास्ते गेले। जवळच असलेल्या देवालयात रात्र काढावी व उद्या पुढील मार्ग आक्रमण करावा या विचाराने ते तेथे झोपले। परंतु मध्यरात्र झाली तरी त्यांना झोप लागत नव्हते। तेथे त्यांना अनेक दिवट्या बाहेर इकडून तिकडे फिरताना दिसत होत्या। त्यांनी मनात विचार केला, माझ्याजवळ सर्व विद्या सिद्ध असताना मी त्या का वापरू नये, जेणेकरून ही भूते प्रसन्न होतील। तेव्हा नाथ त्या मंदिराच्या बाहेर आले। जेथे ते भूतात्मे फिरत होते तेथे ते बसले आणि अंबिकेने दिलेली ती स्पर्शशक्ती सर्वत्र प्रेरित करू लागले। तेव्हा त्याचा स्पर्श होताच ती भूते जमिनीला चिकटून राहिली। त्यांच्यामधील चलनवलन बंद झाले। ती सर्व वेताळाला भेटावयास चालली होती, परंतु त्याच्यामुळे त्यांचे पुढे जाणे स्थित झाले। इकडे वेताळांच्या भूमीवर ही भूते न आल्याने वेताळाने तेथे असलेल्या भूतांना विचारले, शरभतीरीची भूते जमात का आली नाहीत येथे, त्यांचा तुम्ही शोध घ्यावा। त्यावेळी तेथे असलेल्या भूतांमधील काही भूते त्यांचा शोध घेण्यास निघाली। तेव्हा त्यांना असे आढळून आले की तेथील भूते जमिनीवर बलरहित होऊन स्थिर झालेली आहेत। तेव्हा त्यांनी त्या सर्वांना विचारले, तुम्ही इथेच का धरणीवर स्थित झालात? ती भूते म्हणाली, इथे कोणी सिद्धपुरुष आला आहे, त्याने काही मंत्राने आम्हाला इथे स्थित केले आहे। तेव्हा वेताळाने पाठवलेली भूते त्या सिद्धपुरुषाचा शोध घेण्यास निघाली। त्यावेळी त्यांना जवळच मच्छिंद्रनाथ दिसले। जसा तेजाचाच तो गोळा होता, लाल शेंदुरासारखा वर्ण असलेला, सर्व अंगी विभूती फासलेला, डोक्याला जटाभार असा तो जणू त्यांना 12वा रुद्रच वाटला। सर्व योगी पुरुषांचा हा शिरोमणी असावा असे वाटले। नक्षत्रांतील तेजोमय जणू चंद्रच असा त्यांना तो योगी भासला। तेव्हा त्या भूतांमधील एका भूताची खात्री झाली, ह्यानेच आपल्या बांधवांना तेथे स्थिर स्थितीत ठेवले आहे। मग ती सर्व नाथांच्या जवळ येऊन त्यांना विनवू लागली की आपण आमच्या या बांधवांना मुक्त करावे। तेव्हा नाथांनी विचारले, सर्व स्थित झाली असता तुम्ही कोठून आलात? तेव्हा ती भूते म्हणाली, आम्हाला वेताळांनी त्यांच्या समाचारास इथे पाठविले आहे। त्यांना मच्छिंद्राने सांगितले, मी यांना मुक्त करणार नाही, तुमच्या वेताळाला हे तुम्ही जाऊन सांगावे। महाराज, हे ठीक नाही। तो वेताळ क्रोधी झाला तर तो किती भयंकर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही। त्याची आगळीक अजूनपर्यंत कुणीच केली नाही। देव, दानव, गंधर्व सर्वजण त्याला घाबरून असतात। तरी तुम्ही त्यांची मुक्तता करावी, विषाची परीक्षा पाहू नये। तेव्हा मच्छिंद्र रागानेच त्यांना म्हणाले, तुमचा वेताळ कितीही मोठा असू दे, मला त्याला पाहावयाचाच आहे, असे त्याला तुम्ही जाऊन सांगावे। हे त्या यतीचे बोल ऐकून ती भूते माघारी वेताळाकडे परतली। त्यांनी वेताळाला नमन करून नम्रपणे झालेली सर्व हकीकत त्याला निवेदन केली। ती पुढे म्हणाली, महाराज, तो जोगी मंत्रशक्ती धारण करणारा असून कोणालाही भीत नाही। त्याने ती सर्व भूते एकाच ठिकाणी धरणीवर स्थिर करून ठेवली आहेत आणि आम्हाला म्हणतो की तुम्ही येथून जा, नाहीतर तुमची सुद्धा अशीच स्थिती मी करीन। त्यांचे हे बोल ऐकून वेताळ फारच क्रोधी झाला। त्यांनी सर्व भूतांचा मेळावा भरवा म्हणून आपल्या सेवकाला बोलावून घेतलं व सर्व देशोदेशीच्या सर्व प्रकारच्या भूतांना आमंत्रण देण्यास सांगितले। सर्वकडील भूते तेथे जमा झाली। तेव्हा एकच गोंधळ तेथे झाला होता। त्या वेताळांचा मुख्य तोही तेथे आला होता। त्यावेळी एकाएकी भूमीला कंप सुटला होता। इकडे मच्छिंद्रनाथांना हे सर्व समजले होते। त्यांनी आपली विभूती हातात घेतली, मंत्रशक्तीने ती प्रेरित केली। स्मरण करून धनुष्य बाहेर काढून तेही त्या विभूतीने मंत्रित केले। स्वतःच्या भोवती एक वज्रास्त्र मंत्र जपून एक वर्तुळ काढले आणि वज्रशक्तीने भूतांचा त्याच्याजवळ येण्याचा प्रवेश बंद केला। ते पाहून सर्व भूतावळी व त्यांचा मुख्य वेताळ फारच चौताळले। मच्छिंद्राच्या वज्रास्त्राचा त्यांच्यावर काही परिणाम होत नव्हता। त्यांचा तो मुख्य पिशाच्च नृपाळ याने अतिविशाल असे रूप प्रकट केले व नाथांची सर्व अस्त्रे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी पण नाथांच्यावर कोरडी काष्ठे, तृण इत्यादी फेकून त्यावर अग्निवर्षाव केला। तेव्हा मच्छिंद्राने जलास्त्र सोडून ती आग विझवून टाकली। अशा तऱ्हेने तेथे बराच वेळापर्यंत तुंबळ माजले होते। शेवटी नाथांनी त्यांच्यावर स्पर्शास्त्र सोडले। तेव्हा भूतावळ एकत्र जमली आणि सर्व भूते एके ठिकाणी स्थिर केली। परंतु त्यांचे अष्टगण, जे भूतांचा प्रमुख, ते त्या स्पर्शास्त्राला सुद्धा घाबरत नव्हते।
मच्छिंद्राच्या बाजूला जे वज्रासंपन्न वर्तुळ केलेले होते त्यामुळे त्यांचे काहीच चालत नव्हते. तरीसुद्धा जो मुख्य वेताळ होता त्याने ते वज्रास्त्र नष्ट करण्याचा प्रयत्न केला व मच्छिंद्राच्या जवळ येण्याचा प्रयत्न तो करीत आहे हे पाहून मच्छिंद्राने त्यांच्यावर वासवास्त्र सोडले. त्यारी जेव्हा ते दोघे अगदी निकट आले तेव्हा त्यांच्यामध्ये युद्धच झाले. त्यावेळी पंचमहाभूतात उत्पात होऊ लागले. सर्वकडे हाहाकार झाला. मच्छिंद्राने शेवटी दानवास्त्राने अनेक दानव निर्माण केले. त्यांची नामे अशी होती: मधु, तिल, कुंभकर्ण, मरु, मालिमल, मुचकुंद, त्रिपुर, बळजेठी इत्यादी. तेव्हा ते भूतांचे अष्टगण आणि हे दानव यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झाले. शेवटी त्या दानवांनी त्या भूतगणांना जमिनीवर पाडून जर्जर केले. मच्छिंद्राने वासव शक्तीने त्यांना धरणीवर मूर्छित केले व वातास्त्र सोडून सर्वांचे चलनवलन बंद पाडले. काही वेळाने वातास्त्रानेच नाथांनी त्या प्रमुख भूतगणांना शुद्धीवर आणले. तेव्हा ते सर्व मच्छिंद्रांना शरण आले. त्यांनी विचार केला की जसे रावणाला मारून विभीषणाला रामाने राजा केला तसे आपण आपला प्राण वाचवून याच्या सहाय्याने आपण आपली या भूतयोनीतून सुटका करून घ्यावी. तो मुख्य वेताळ म्हणाला, हे नाथा, तुम्ही प्रत्यक्ष नारायण आहात. आम्ही तुम्हाला न जाणताही आगळीक केली, भांडण केली. तेव्हा आता कृपेची बरसात करा व आमचे प्राण वाचवून आमची या योनीतून मुक्तता करा. आम्ही तुमचा जय जयकार करू. तुम्ही सांगाल ते कार्य आम्ही तुमच्यासाठी करू. यमाच्या पुढे जसे यमदूत धावतात तसे आम्ही तुम्हापुढे सर्व आमच्या भूतांगणासह मदतीला धावून येऊ. तुम्हाला जर दिलेले हे वचन आम्ही पाळले नाही तर हे नाथा, तुम्ही आम्हाला जी महापातके आहेत, गोहत्या, ब्रह्महत्या, स्त्रीहत्या, बाळहत्या आणि मातृपितृ गुरुहत्या, ही सर्व पातके आम्ही आमच्या मस्तकावर घेऊन त्याची शिक्षा भोगू. तरी आता कृपावंत होऊन हे दयावंता आमचे प्राण वाचवावे. तेव्हा मच्छिंद्र म्हणाले, साबरी विद्या मला अवगत आहे. त्याच्या सहाय्याने मी तुम्हाला जीवदान देईन. जो जो मंत्र ज्या कामासाठी आहे ते सर्व कथन करून त्याच्या सहाय्याने तुम्ही मला मदत करावी. तेव्हा ते अष्टभूतांचे प्रमुख त्याप्रमाणे वागण्यास तयार झाले. नाथांनी मंत्रासहित प्रेरकास्त्राने त्या सर्व भूतावळांना जीवदान दिले. सर्वांनी मच्छिंद्राचे चरण धरून आभार मानले व त्यांचे पुढे सर्व हात जोडून उभे राहिले. जेव्हा मच्छिंद्रनाथ त्यांच्या जवळ जाऊन उभे राहिले तेव्हा जणू आकाशातील अनेक नक्षत्रांसमवेत चंद्र उभा होता. मच्छिंद्रांनी त्या अष्टप्रमुखांच्या डोक्यावर हात ठेवून आशीष दिला. तेव्हा ते भूतप्रमुख म्हणाले, आमचा उद्धार करण्यासाठीच हा आपला अवतार आहे. आम्ही सदैव तुम्हाला सहाय्य करू इच्छितो. वेताळ म्हणाला, मच्छिंद्राचा हा अवतार फार महान असून त्याचे चरित्र जे घरात ठेवतील त्या घरात भूतबाधा कधीच होणार नाही. जरी एखाद्याच्या घरी काही विघ्ने आली तरी त्यांचे निवारण केले जाईल, असे त्या भूतांच्या प्रमुखाने नाथांना आश्वासन दिले. तेव्हा त्या मुख्य वेताळाने त्या सर्वांकडून तशी शपथ घेऊ केली. त्या वरदभूत मुख्य वेताळाने मच्छिंद्रांना परत नमन करून सर्व भूतावळी स्वस्थानी परत गेली. या नवनाथांच्या चरित्राचा प्रत्येक अध्याय मानवाच्या कल्याणासाठी अनेक प्रकारांनी सहाय्यभूत होतो.